रुग्णालय, 13,000 कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीबाबत विचारलं असता तुम्ही काही नावं सहज सांगू शकता। तसेच सर्वात श्रीमंत खेळाडू, अभिनेता यांच्याबाबतही तुम्हाला माहिती असेल। मात्र देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टर कोण असं विचारलं असता तुम्हाला त्याचं उत्तर पटकन देता येणार नाही। तर आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टर बाबत माहिती देणार आहोत। तर डॉक्टर शमशीर वायलील हे भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर आहेत। डॉक्टर शमशीर यांनी केरळमधील एका छोट्याशा शहरामधून सुरुवात करून आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे। आज त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत डॉक्टरांमध्ये होते। तसेच डॉक्टर शमशीर वायलील यांनी मध्य पूर्वेमध्ये बर्जिल होल्डिंग्सची स्थापना केली। हा आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठा समूह आहे। तसेच त्यांची संपत्ती 3.7 दशलक्ष डॉलर, 30,770 कोटी रुपये एवढी आहे। डॉक्टर वायलील हे भारतातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 57व्या क्रमांकावर आहेत। 1977 साली केरळमधील कोझिकोड येथे एका व्यावसायिक कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर शमशीर यांनी मणिपालच्या कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयामधून MBBS चे शिक्षण घेतले। त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील श्री रामचंद्र वैद्यकीय महाविद्यालयामधून रेडिओलॉजीमध्ये MD ची पदवी घेतली। सन 2004 मध्ये डॉक्टर वायलील यांनी अबुधाबी येथील शेख खलीफा मेडिकल सिटीमध्ये रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली। नोकरी करत असतानाच हेल्थ केअर क्षेत्रात काहीतरी मोठं करून दाखवण्याची इच्छा त्यांच्या मनात प्रबळ झाली। सन 2007 मध्ये त्यांनी त्यांचे सासरे आणि धनाढ्य व्यापारी MA युसुफ अली यांच्या मदतीने अबुधाबी येथे पहिले रुग्णालय सुरू केले। तसेच डॉक्टर वायलील यांच्या दूरदृष्टीमधून पुढे बर्जिल होल्डिंग्स आकारास आली। बर्जिल होल्डिंग्सची आज UAE आणि ओमानमध्ये सुमारे 39 रुग्णालय आणि मेडिकल सेंटर आहेत। तसेच त्यांच्याकडे 13,000हून अधिक कर्मचारी वर्ग असून ते 3 देशांमधील 20 रुग्णालयामधून काम करत आहेत। डॉक्टर शमशीर यांनी भारतामधील आरोग्य क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे। त्यांनी गुंतवणूक केलेल्या रुग्णालयामध्ये कोची येथील VHP लेकशोर रुग्णालय, डायनमेट आणि एज्युकेअर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स याचा समावेश आहे। तसेच सन 2016 मध्ये VPS हेल्थ केअरच्या माध्यमातून कोची आणि दिल्ली NCR मधील रुग्णालयातील भागीदारी खरेदी केली होती। एक यशस्वी डॉक्टर असण्यासोबत दानशूरही आहेत। सन 2018 मध्ये केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला असताना त्यांनी 1.75 कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे दिली होती। तर हल्लीच अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 6 कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली होती।